नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 आणि 17 एप्रिल या 2 दिवशीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर बघा, बिहारचे 24वे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सम्राट चौधरी. सम्राट चौधरी यांनी बिहारचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. तर बघा, भाजप या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत बिहारचे कोण? सम्राट चौधरी. आणि बिहारचे म्हटलं तर ते 24वे मुख्यमंत्री बनलेले आहेत आणि भाजप पक्षाचे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांना राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी पदाची शपथ दिलेली आहे. सम्राट चौधरी यांच्यासोबत विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांनी शपथ घेतली असून ते उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. तर बघा, बिहारचे नवीन मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत? 2 आहेत, विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव हे 2 उपमुख्यमंत्री असणार आहेत. यापूर्वी सम्राट चौधरी हे नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. तर सम्राट चौधरी यांच्या आधी नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस सम्राट चौधरी हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. 2025 मध्ये बिहार तारापूर मुंगेर मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून सम्राट चौधरी विजयी झालेले होते. सम्राट चौधरी यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1968 रोजी मुंगेर जिल्ह्यातील लखनपूर येथे झाला आणि ते आता सध्या 57 वर्षांचे आहेत. त्यांचे वडील शकुनी चौधरी हे 6 वेळा आमदार आणि खासदार होते, तर आई पार्वती देवी या माजी आमदार होत्या. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय जनता दलापासून केली आणि नंतर जनता दलामध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये ते भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले आणि 2023 मध्ये बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष बनलेले होते. त्यांनी गृहमंत्री, अर्थ, शहरी विकास, पंचायत राज, आरोग्य आणि उद्योग यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, नितीश कुमार हे 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झालेले होते आणि त्यांच्या आता नंतर राज्यसभेमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी सम्राट चौधरी यांचे बिहारचे 24वे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, सावन बरवालने रॉटरडॅम मॅरेथॉनमध्ये कोणत्या खेळाडूचा 48 वर्ष जुना विक्रम मोडला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिवनाथ सिंग. सावन बरवाल या भारतीय धावपटूने 12 एप्रिल 2026 रोजी रॉटरडॅम मॅरेथॉन 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने 2 तास 11 मिनिटे 58 सेकंद अशी वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. याआधीचा विक्रम विश्वनाथ सिंह यांनी 1978 मध्ये केलेला होता. 2 तास 12 मिनिटे या वेळेसह हा विक्रम केलेला होता आणि आता जो नवीन विक्रम केलेला आहे सावन बरवाल यांनी, तर तो विक्रम असा आहे 2 तास 11 मिनिटे आणि 58 सेकंदामध्ये ही मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे. सावन बरवालने ही कामगिरी आपल्या पहिल्याच मॅरेथॉनमध्ये केली, हे विशेष उल्लेखनीय आहे. या स्पर्धेत त्याने जागतिक स्तरावर 20वे स्थान मिळवलेले आहे. सावन बरवाल हा हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्याचा रहिवासी असून भारतीय लष्करात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. नेक्स्ट आहे, कोणत्या देशाच्या संस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमेरिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक व सामाजिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी सोसायटी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलॉसॉफी या अमेरिकन तत्त्वज्ञान संस्थेने भीमराव आंबेडकर पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा पुरस्कार ग्लोबल प्रॅग्मॅटिझम या तत्त्वज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट शैक्षणिक संशोधनासाठी दिला जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देणारी SAAP ही पहिलीच अमेरिकन शैक्षणिक संस्था ठरली आहे. या पुरस्काराचा मुख्य उद्देश आधुनिक तत्त्वज्ञानाकडे जागतिक स्तरावर नव्याने पाहण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. या उपक्रमामुळे विविध देशातील विचार परंपरांचे आदानप्रदान वाढण्यास मदत होणार आहे. अमेरिकन तत्त्वज्ञान तसेच आशिया, आफ्रिका आणि इतर प्रदेशातील तत्त्वज्ञानाला एकत्र आणण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. SAAPच्या वार्षिक परिषदेत सादर होणाऱ्या उत्कृष्ट शैक्षणिक संशोधनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नेक्स्ट आहे, मेजर जनरल रोमेन गॉफमन यांची कोणत्या देशाच्या गुप्तचर संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इस्रायल.
रोमन गॉफमन यांची मोसाद या इस्रायलच्या परदेशी गुप्तचर संस्थेच्या पुढील संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2 जुलै 2026 रोजी पदभार स्वीकारणार असून ते डेव्हिड बर्निया यांची जागा घेतील. ते पुढील 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी पदभार स्वीकारणार आहेत. रोमन गॉफमन हे मूळचे बेलारूसचे असून ते इस्रायली लष्करातील अनुभवी अधिकारी आहेत. या नियुक्तीपूर्वी ते बेंजामिन नेतन्याहू यांचे लष्करी सचिव म्हणून कार्यरत होते. 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हमास हल्ल्यादरम्यान त्यांची युद्धभूमीवर उतरून लढा दिला होता आणि त्यात ते गंभीर जखमी झाले होते. मोसाद ही इस्रायलची अत्यंत शक्तिशाली आणि प्रतिष्ठित गुप्तचर संस्था मानली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या 1000 मेगावॅट क्षमतेच्या व्हेरिएबल स्पीड पंप्ड स्टोरेज प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टिहरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2026 रोजी उत्तराखंडमधील टिहरी येथे भारतातील पहिल्या 1000 मेगावॅट क्षमतेच्या व्हेरिएबल स्पीड पंप्ड स्टोरेज प्लांटचे लोकार्पण केले. हा प्रकल्प टिहरी गढवाल जिल्ह्यात स्थित असून त्याचे संचालन HSDC इंडिया लिमिटेड मार्फत केले जाते. या प्रकल्पात व्हेरिएबल स्पीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यामुळे विजेची मागणी बदलत असताना अधिक कार्यक्षमतेने ऊर्जा व्यवस्थापन करता येते. या प्रकल्पामुळे टिहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्सची एकूण वीज निर्मिती क्षमता 2400 मेगावॅटपर्यंत वाढली आहे. हा प्रकल्प अक्षय ऊर्जेच्या साठवणुकीसाठी महत्त्वाचा असून अतिरिक्त वीज साठवून गरजेच्या वेळी ग्रीडमध्ये पुरवण्यास मदत करतो. तसेच हा आशियातील अशा प्रकारचा सर्वात उंच धरणावर बांधलेला प्रकल्पही मानला जातो. नेक्स्ट आहे, उन्नत कृषी महोत्सव 2026 दरम्यान सॉइल मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मृदा परीक्षण. उन्नत कृषी महोत्सव 2026 दरम्यान सॉइल मोबाईल ॲप सुरू करण्यात आलेले आहे. हे ॲप रायसेन मध्य प्रदेश येथे सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांना माती परीक्षणाची सुविधा देते. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी मातीचा फोटो काढून अपलोड करून जमिनीचा प्रकार, आरोग्य स्थिती आणि पोषक तत्वांची माहिती त्वरित मिळवू शकतात. हे ॲप मातीतील नत्र, स्फुरद आणि पलाश यासारख्या घटकांचे विश्लेषण करून योग्य खत व्यवस्थापनासाठी सल्ला देते. या तंत्रज्ञानामुळे प्रयोगशाळेतील अहवालाची प्रतीक्षा न करता शेतातूनच मातीची माहिती मिळते आणि वैज्ञानिक शेतीला प्रोत्साहन मिळते. हा प्रकल्प ICAR भारतीय मृदा विज्ञान संस्था भोपाळ यांनी विकसित केला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना डिजिटल साधनांशी जोडून शेती अधिक स्मार्ट, सोपी आणि फायदेशीर बनवण्यास मदत होते. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या संस्थेने मंगळावरील निवासी जागांसाठी आशियातील पहिले 3D प्रिंटेड रेडिएशन शील्ड विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आकाश स्पेस स्टुडिओ. आकाश स्पेस स्टुडिओ आणि MICOB या भारतीय स्टार्टअप्सनी मंगळावरील निवासी जागांसाठी आशियातील पहिले 3D प्रिंटेड रेडिएशन शील्ड विकसित केले आहे. या प्रकल्पात MICOBच्या मिकोवी 3D कॉन्क्रीट प्रिंटिंग प्रणालीसह प्रगत रोबोटिक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या शील्डचा मुख्य उद्देश अंतराळवीरांना वैश्विक आणि सौर किरणोत्सर्गापासून संरक्षण देणे हा आहे, कारण मंगळावर मजबूत वातावरण किंवा चुंबकीय क्षेत्र नाही. या तंत्रज्ञानामुळे इन सिटू रिसोर्स युटिलायझेशन अंतर्गत मंगळावरील स्थानिक माती वापरून बांधकाम करणे शक्य होणार आहे. या शील्डसाठी तमिळनाडूतील सेलम आणि अरियालूर येथील मंगळासारख्या खनिजाचा वापर करण्यात आला आहे. या प्रकल्पाची चाचणी गुजरातमध्ये आयोजित एनालॉग स्पेस मिशन दरम्यान यशस्वीरित्या पार पडली. हा प्रकल्प शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला असून अंतराळ संशोधन आणि भविष्यातील मंगळ वसाहतींसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तर बघा, अंतराळवीरांना वैश्विक आणि सौर किरणोत्सर्गापासून संरक्षण देण्यासाठी भारतीय स्टार्टअप्सनी मंगळावरील निवासी जागांसाठी आशियातील पहिले 3D प्रिंटेड रेडिएशन शील्ड विकसित केलेले आहे. नेक्स्ट आहे, स्वच्छ तवी महोत्सव कोठे आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचे बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जम्मू. स्वच्छ तवी महोत्सव हा जम्मू येथे आयोजित केला जातो. हा 3 दिवसीय महोत्सव 14 ते 16 एप्रिल 2026 दरम्यान बैसाखीच्या निमित्ताने साजरा करण्यात आला. हा महोत्सव जम्मू महानगरपालिका आणि जम्मू स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केला जातो. हा महोत्सव तवी नदीच्या डाव्या तीरावर 4थ्या तवी पुलाजवळील रिव्हरफ्रंट येथे आयोजित केला जातो. या महोत्सवातील प्रमुख आकर्षणांमध्ये सूर्यपुत्री तवी नदीची आरती, नौकाविहार, डोगरी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक दंगल, खाद्य महोत्सव आणि लेजर शो यांचा समावेश आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 अंतर्गत तवी नदीची स्वच्छता राखणे, पर्यावरण संवर्धन करणे आणि जम्मूच्या सांस्कृतिक व पर्यटन विकासाला चालना देणे हा आहे. तवी नदी ही जम्मू शहराची जीवनरेखा मानली जाते आणि तिला सूर्यपुत्री तवी असेही संबोधले जाते.
नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यांना जोडणाऱ्या दिल्ली देहरादून द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल 2026 रोजी दिल्ली देहरादून द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. हा द्रुतगती मार्ग दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यांना जोडतो. 213 किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे दिल्ली ते देहरादून प्रवासाचा वेळ 6 तासांवरून सुमारे 2.5 तासांपर्यंत कमी झाला आहे. हा 6 लेन द्रुतगती मार्ग असून त्याची निर्मिती सुमारे 12,000 कोटी रुपये खर्चून करण्यात आलेली आहे. या महामार्गाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सहारनपूर देहरादून दरम्यानचा 12 किलोमीटर लांबीचा उंचावलेला वन्यजीव कॉरिडॉर, जो राजाजी नॅशनल पार्कमधील वन्यजीवांच्या हालचालीसाठी उपयुक्त आहे. या प्रकल्पामुळे हरिद्वार, ऋषिकेश आणि मसुरी सारख्या पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बेल्जियम आणि युरोपियन युनियनसाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रणय वर्मा. प्रणय वर्मा यांची बेल्जियम आणि युरोपियन युनियनसाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या बांगलादेश येथे भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत. प्रणय वर्मा हे 1994च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी असून त्यांना 3 दशकांहून अधिक राजनैतिक अनुभव आहे. बेल्जियममधील राजदूत पदासोबतच ते युरोपियन युनियनमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणूनही जबाबदारी सांभाळतील. ते सौरभ कुमार यांची जागा घेणार आहेत. नेक्स्ट आहे, जपानने आयोजित केलेल्या AZEC+ बैठकीत भारताकडून कोणी सहभाग घेतला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर एस जयशंकर. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी जपानमध्ये आयोजित AZEC+ बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले. ही बैठक एप्रिल 2026 मध्ये टोकियो, जपान येथे पार पडली. या बैठकीत त्यांनी भारताच्या पंचामृत उद्दिष्टांचा पुनरुच्चार करत शाश्वत नागरी विकास आणि हरित हायड्रोजन क्षेत्रातील प्रगतीवर भर दिला. या दौऱ्यात त्यांनी जपानच्या अर्थ, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाची ऊर्जा सुरक्षा आणि तंत्रज्ञान सहकार्याबाबत चर्चा केली. AZEC+ म्हणजे एशिया झिरो इमिशन कम्युनिटी प्लस हा जपानच्या नेतृत्वाखालील उपक्रम असून त्याचा उद्देश कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला चालना देणे हा आहे. याची स्थापना 2023 मध्ये झाली. येथे 11 सदस्य देश आहेत: ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, जपान, लाओस, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम. नेक्स्ट आहे, मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के सांगमा यांनी कोणत्या जमातीच्या उगमाचा अभ्यास करण्यासाठी संशोधन प्रकल्प सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व: खासी, जैतिया आणि गारो. मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के सांगमा यांनी मेघालयमधील खासी, जैतिया आणि गारो या प्रमुख जमातींच्या उगमाचा अभ्यास करण्यासाठी व्यापक संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश या जमातींचा इतिहास, संस्कृती आणि आनुवंशिक मुळे शोधून त्यांचे अधिकृत दस्तऐवजीकरण करणे हा आहे. या संशोधनासाठी 2 स्वतंत्र तज्ज्ञ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, एक खासी आणि जैतिया समुदायासाठी तर दुसरी गारो जमातीसाठी. या प्रकल्पात DNA मॅपिंग, भाषिक रचना आणि सांस्कृतिक दुव्यांचा वैज्ञानिक पद्धतीने सखोल अभ्यास केला जाणार आहे. या उपक्रमासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे 18 ते 24 महिने लागतील अशी अपेक्षा असून मे 2026 मध्ये याचे औपचारिक लोकार्पण होणार आहे. या संशोधनामुळे मेघालयातील जमातींची ऐतिहासिक उत्क्रांती तसेच दक्षिण पूर्व आशिया किंवा तिबेटशी असलेले संभाव्य संबंध स्पष्ट होण्यास मदत होईल. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याने समान नागरी संहिता लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, छत्तीसगड. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या अध्यक्षतेखाली 15 एप्रिल 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समान नागरी संहिता लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यास मंजुरी दिली. ही समिती नागरिक कायदेतज्ञ आणि विविध संस्थांकडून सूचना मागवून सर्वसमावेशक मसुदा तयार करणार आहे. समान नागरी संहितेचा उद्देश विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि दत्तक यासारख्या वैयक्तिक बाबींमध्ये सर्व धर्मांच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करणे हा आहे. समान नागरी संहिता लागू झाल्यास वेगवेगळ्या धर्मांसाठी असलेले वेगवेगळे वैयक्तिक कायदे रद्द होऊन सर्वांना समान कायदा लागू होईल. जानेवारी 2025 मध्ये उत्तराखंड आणि मार्च 2026 मध्ये गुजरात नंतर UCC लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलणारे छत्तीसगड हे तिसरे राज्य ठरले आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 44 नुसार देशातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता सुनिश्चित करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. नेक्स्ट आहे, रोमुआल्ड वडाग्नी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बेनिन. रोमुआल्ड वडाग्नी यांची पश्चिम आफ्रिकेतील बेनिन या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 12 एप्रिल 2026 रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांना 94% जास्त मते मिळाली. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी बेनिनचे अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष पॅट्रिस टॅलोन यांची जागा घेतली, ज्यांना 2 कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे पुन्हा निवडणूक लढवता आलेली नाही. नेक्स्ट आहे अमेरिकेतील कोणत्या शहरात आर्क डी ट्रम्प बांधले जाईल? ही एक कमान असणार आहे. तर ही कोणत्या शहरात बांधण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वॉशिंग्टन DC. डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन DC येथे आर्क डी ट्रम्प युनायटेड स्टेट्स ट्रायफल आर्क नावाच्या भव्य विजय कमानीची योजना सादर केली आहे. हे स्मारक पोटोमॅक नदीवरील कोलंबिया बेटावरील मेमोरियल सर्कल येथे उभारण्याचे प्रस्तावित आहे, जे लिंकन मेमोरियल समोर आणि आर्लिंग्टन नॅशनल सिमेंट्रीजवळ असणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय विमानाचे प्रतीक उभारणे हा आहे. या कमानीची उंची सुमारे 250 फूट म्हणजे 76 मीटर असेल, जी आर्क डी ट्रायम्फ पेक्षा मोठी असेल. या स्मारकाची रचना पॅरिसमधील आर्क डी ट्रायम्फ पासून प्रेरित असून त्यावर सोन्याचे गरुड, लेडी लिबर्टी सारखी प्रतिमा आणि प्लेज ऑफ अलिजन्स मधील ओळी कोरलेले असतील. एप्रिल 2026 मध्ये US कमिशन ऑफ फाईन आर्ट्स यांनी या प्रकल्पाच्या प्राथमिक आराखड्याला मंजुरी दिली आहे. नेक्स्ट आहे आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी कोणत्या संस्थेने $340 दशलक्ष जारी केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जागतिक बँक. जागतिक बँकेने आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच्या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी $340 दशलक्ष म्हणजे सुमारे 2800 कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी रस्ते, पाणीपुरवठा, गृहनिर्माण आणि पूर व्यवस्थापन यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे. हे अर्थसहाय्य आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त योजनेचा भाग असून दोन्ही संस्थांनी मिळून एकूण $1.6 अब्ज कर्ज देण्याचे वचन दिलेले आहे. हा प्रकल्प अमरावती एकात्मिक शहरी विकास कार्यक्रमांतर्गत राबवला जात आहे. एप्रिल 2026 अखेरीस आणखी सुमारे $130 ते $150 दशलक्ष म्हणजे सुमारे 1200 कोटी रुपये अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता आहे. या कर्जाचे परतफेड कालावधी 29 वर्षांचा असून जून 2031 पासून परतफेड सुरू होणार आहे. नेक्स्ट आहे सुपर टायकून सिनला कुने अलीकडेच कोणत्या देशात हाहाकार माजवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. सुपर टायकून सिनला कुने 15 एप्रिल 2026 रोजी उत्तर मारिया बेट येथे प्रचंड हाहाकार माजवला. या वादळाचा सर्वाधिक फटका सैपान आणि टिनियन या बेटांना बसला. याशिवाय अमेरिकेच्या ताब्यातील गुआम बेटावरही मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे वादळ 2026 मधील आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले आहे. या टायफूनची तीव्रता कॅटेगरी 5 इतकी असून वाऱ्याचा वेग ताशी सुमारे 240 ते 280 किलोमीटर इतका नोंदवला गेला आहे. नेक्स्ट आहे आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंगोलिया. मंगोलियातील उलानबातार येथे 28 मार्च ते 11 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय बॉक्सर्सनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने यामध्ये 16 पदके जिंकली. यामध्ये 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला गटात भारताने 4 सुवर्ण पदके मिळवत वर्चस्व सिद्ध केले. उझबेकिस्तान प्रथम स्थानावर राहिले तर भारत दुसऱ्या स्थानावर राहिले. यजमान देश मंगोलिया तिसऱ्या क्रमांकावर राहिला. नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात श्री गुरु भैरवकीय मंदिराचे उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्नाटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्यातील मंड्या जिल्हा येथे श्री गुरु भैरवकीय मंदिराचे उद्घाटन केले. हे मंदिर श्री आदिचुंचनगिरी महासंस्थान मठ येथे स्थित आहे. पंतप्रधानांनी 15 एप्रिल 2026 रोजी या मंदिराचे लोकार्पण केले. हे मंदिर मठाचे 71वे पीठाधीश्वर पूज्य संत डॉक्टर बालगंगाधरनाथ महास्वामीजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधण्यात आले आहे. मंदिराचे बांधकाम पारंपरिक द्रविड स्थापत्य शैलीत करण्यात आले असून ते भारतीय संस्कृती आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक मानले जाते. नेक्स्ट आहे अलीकडेच डिजिटल चलन आणि UPIच्या जागतिक विस्तारासाठी उत्कर्ष 2029 विजन कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 RBI. भारतीय रिझर्व्ह बँकने एप्रिल 2026 मध्ये उत्कर्ष 2029 हा मध्यम मुदतीचा धोरणात्मक आराखडा जाहीर केला. या आराखड्याची घोषणा संजय मल्होत्रा यांनी केली. या योजनेचा कालावधी एप्रिल 2026 ते मार्च 2029 असा 3 वर्षांचा आहे.
उत्कर्ष 2029चे मुख्य उद्दिष्ट RBIला जागतिक दर्जाची पूर्ण सेवा देणारी मध्यवर्ती बँक बनवणे हे आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा जागतिक विस्तार करून सीमापार पेमेंट सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा वापर आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये त्याचा विस्तार वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. जागतिक व्यापारात भारतीय रुपयाचा वापर वाढवून त्याचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. वित्तीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंगसाठी नियामक फ्रेमवर्क विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये प्रकल्प सास मुद्रा या अंतर्गत चलन व्यवस्थापनाचे आधुनिकीकरणावर भर देण्यात आलेला आहे. जागतिक कला दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15 एप्रिल. दरवर्षी 15 एप्रिल रोजी जागतिक कला दिन साजरा केला जातो. 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय कला संघटनेद्वारे या दिवसाची स्थापना करण्यात आली. प्रसिद्ध कलाकार लिओनार्दो द विंची यांच्या जयंतीनिमित्त 15 एप्रिल ही तारीख निवडण्यात आली आहे. याचा उद्देश ललित कलांना प्रोत्साहन देणे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि जगभरात कलेबद्दल जागरूकता निर्माण करणे हे आहे. 2026ची थीम आहे अ गार्डन ऑफ एक्सप्रेशन कल्टिवेटिंग कम्युनिटी थ्रू आर्ट. भारतीय लष्कराचा प्रमुख प्रत्यक्ष गोळीबार सराव ब्रह्मास्त्र कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजस्थान. एप्रिल 2026 मध्ये भारतीय लष्कराचा ब्रह्मास्त्र हा प्रमुख प्रत्यक्ष गोळीबार सराव राजस्थानमधील जैसलमेर येथील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सरावात AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टरचा प्रथम मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या सरावाचा उद्देश AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टरची लढाऊ क्षमता प्रदर्शित करणे आणि हवाई व भूदल दलांमधील समन्वयाची चाचणी घेणे हा होता. अपाचे हेलिकॉप्टर्सनी हवेतून जमिनीवर मारा करून बनावट लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. नेक्स्ट आहे 15व्या युरोपियन मुलींच्या गणित ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फ्रान्स. 15वी युरोपियन मुलींची गणित ऑलिम्पियाड 2026 स्पर्धा बोर्दो फ्रान्स येथे 9 ते 15 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत भारताने 67 देशांमधून 6वे स्थान मिळवून ऐतिहासिक सर्वोत्तम कामगिरी केली. श्रेया मुंदडा हिने सुवर्णपदक जिंकून EGMO मध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय ठरली. संजना चाको हिने रौप्य पदक आणि शिवानी भरत कुमार हिने कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेत 67 देशातील सुमारे 260 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतातील 4 मुलींचा गट होता. यामध्ये संजना चाको, श्रेया मुंदडा, शिवानी भरत कुमार आणि श्रीमयी बेरा यांचा समावेश होता. या संघाचे नेतृत्व डॉक्टर वैदेही थत्ते आणि डॉक्टर मृदुल थत्ते यांनी केले. नेक्स्ट आहे जगत ज्योत श्री गुरु ग्रंथ साहिब सत्कार सुधारणा विधेयक 2026 कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंजाब. पंजाब विधानसभेने 13 एप्रिल 2026 रोजी बैसाखीच्या मुहूर्तावर बोलवलेल्या विशेष अधिवेशनात जगत ज्योत श्री गुरु ग्रंथ साहिब सत्कार विधेयक 2026 एकमताने मंजूर केले. या विधेयकाचा मुख्य उद्देश श्री गुरु ग्रंथ साहिब यांचा जिवंत गुरु म्हणून असलेला आदर, प्रतिष्ठा आणि पवित्र जपणे हा आहे. हे विधेयक मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विधानसभेत मांडले असून सर्व पक्षांच्या आमदारांनी त्याला पाठिंबा दिला. या कायद्यानुसार श्री गुरु ग्रंथ साहिब यांच्या विटंबनेच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. या गुन्ह्यासाठी दोषी ठरल्यास 10 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा आणि 25 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकानुसार हा गुन्हा अजामीनपात्र ठेवण्यात आला आहे. शीख धर्मामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिब यांना सर्वोच्च आणि शाश्वत गुरु मानले जाते. गुरु गोविंद सिंग यांनी 1708 मध्ये श्री गुरु ग्रंथ साहिब यांना अंतिम गुरु म्हणून घोषित केले. गुरु अर्जुन देव यांनी या ग्रंथाचे संपादन केले असून तो 1604 मध्ये आदी ग्रंथ म्हणून प्रथम संकलित करण्यात आला होता. श्री गुरु ग्रंथ साहिब हा गुरबाणीचा म्हणजे पवित्र वाणीचा संग्रह असून तो शीख धर्मासाठी आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून महत्त्वाचा मानला जातो. नेक्स्ट आहे 14 एप्रिल 2026 रोजी पोहेला बैशाख हा सण कोणत्या देशात साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बांगलादेश. पोहेला बैसाख हा बंगाली नववर्षाचा पहिला दिवस असून 14 एप्रिल 2026 रोजी प्रामुख्याने बांगलादेशमध्ये साजरा करण्यात आला. हा सण बंगाली दिनदर्शिकेतील बोईशाख या पहिल्या महिन्याच्या प्रारंभाचे प्रतीक आहे. बांगलादेशमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो. भारतात पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाम येथे बंगाली समुदाय हा सण 14 किंवा 15 एप्रिल रोजी साजरा करतो. या दिवशी मंगल शोभायात्रा काढली जाते जी युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी हत्ती वाचवा दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4, 16 एप्रिल.
हत्ती वाचवा दिन दरवर्षी 16 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश हत्तींना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी जसे की शिकारी आणि अधिवासाचा ऱ्हास याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. या दिवसाची सुरुवात एलिफंट इंट्रोडक्शन फाउंडेशनद्वारे करण्यात आली. भारतात हत्तींच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट एलिफंट ही योजना फेब्रुवारी 1992 मध्ये सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट आहे नागालँड विद्यापीठातील संशोधकांनी कोणत्या जमातीच्या पारंपरिक हर्बल उपचारांमध्ये कर्करोग विरोधी क्षमता शोधली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोन्याक नागा. नागालँड विद्यापीठ, बऱ्हामपूर विद्यापीठ आणि सविता मेडिकल कॉलेज यांच्या संशोधकांनी 13 एप्रिल 2026 रोजी कोन्याक नागा जमातीच्या पारंपरिक हर्बल औषधाची कर्करोगी विरोधी क्षमता ओळखली. या संशोधनात 5 वनस्पतींच्या पॉलीहर्बल फॉर्म्युलेशनचे वैज्ञानिक प्रमाणीकरण करण्यात आले. या संयुगाने VEGFR2 ला लक्ष्य करून ट्यूमरची वाढ रोखण्यास मदत केली. अभ्यासाचे निष्कर्ष मायक्रोकेमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाले. या मिश्रणात पर्सिकारिया मॅक्युलोसा, एकोरस कॅलमस, एरिथ्रिना वेरिगाटा, स्ट्रेप्टोस्पर्मम, चेलेनॉइड्स आणि ॲरोकिस्क्लम इंडिकम यांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे पुथंडू उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तमिळनाडू. पुथंडू हा उत्सव प्रामुख्याने तमिळनाडू राज्यात साजरा केला जातो आणि तो तमिळ समुदायाचा नवीन वर्षाचा सण मानला जातो. हा सण तमिळ दिनदर्शिकेनुसार वर्षाचा पहिला दिवस दर्शवतो आणि नव्या वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. पुथंडू उत्सव साधारणपणे दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाला तमिळ पुत्तांडू, पुथ्थू वरुषम किंवा वरुषा पिरप्पू अशी विविध नावे आहेत. हा सण तमिळ दिनदर्शिकेतील पहिला महिना चित्तेरेच्या पहिल्या दिवशी येतो. या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात, दारासमोर कोलम म्हणजेच रांगोळी काढतात आणि देवाची पूजा करतात. पुथंडूच्या दिवशी मांगाई पाचडी हा खास पदार्थ तयार केला जातो, ज्यामध्ये गूळ, कडुलिंबाची फुले आणि कैरी यांचा समावेश असतो. मांगाई पाचडी हा पदार्थ जीवनातील गोड, कडू आणि आंबट अशा विविध अनुभवांचे प्रतीक मानला जातो. तमिळनाडू व्यतिरिक्त हा सण पुदुचेरी तसेच श्रीलंका, मलेशिया आणि सिंगापूर येथील तमिळ भाषिकांद्वारेही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.